तुमचं काय नाव म्हणलं? बाबूलाल अब्बासी नामदार. बरं मी इथं कैलासवासी शाजीराव पाटील विद्यालयावर शिक्षक आहे बरं. आणि माझं सुद्धा घर याच ठिकाणी आहे. हा 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 तर इथं जवळजवळ 100 घर आहे ती. हा हा आणि रविवार पासून हम्म. पाणी असं आहेच हा हा बरं का. बरं माझ्या सुद्धा घराला पाणी लागायला एक 20 फूट अंतर कमी आहे. बरं बरं. आणि इथल्या प्रशासनानं म्हणजे ग्रामपंचायत सरपंच असतील, हा हा तलाठी भाऊसाहेब असतील, हा हा ग्रामसेवक असतील, हा, हा. सर्कल असतील, म्हणजे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे बरं, त्या बरं. खालच्या लोकांची. बरं म्हणजे ते आणि तुमच्या म्हणजे हे सगळं लक्ष ठेवून आहेत. लक्ष ठेवलेलं आहे हा, हा. सरपंच, परत तलाठी भाऊसाहेब वारंवार दिवसातून कमीत कमी 2-4 4 बाऱ्या हे चक्कर मारतात. बरं तिथल्या बरं. अडचणी विचारतात, नेमकं काय आहे काय नाही हा 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 काय. आणि आसपासच्या जवळजवळ बरेचसे शेतकऱ्यांची जनावरे बी गेलेत. हा हा जनावर आणि माझं जवळजवळ 55 वर्ष चालू आहे वयाचं. बरं. आणि 55 वर्षामध्ये मी फक्त 2दा पाणी पाहिलेलं आहे इथं. 2दा, त्याच्या अगोदर आलेलं नव्हतं एवढं. हा हा परंतु या वर्षी त्याच्या अगोदर कधी आलतं इथं? मला वाटतं 2020 ला 20 ला झालेलं. हा 2020 20 ला झालेलं. हा 2020 नंतर पाणी काय आलेलं नाही. आलेलं परंतु नाही. ह्या वर्षी जे पाणी आले ती सलग 4 म्हणजे रविवारपासून पाणी पाणी आहे. 4 दिवस झालं सलग पाणी. सलग पण पाणी. ह्याच्या अगोदर जेवढं पाणी एक दिवसात आपलं एक दिवसात निघून गेलेलं आणि जोपर्यंत सिनाचं पाणी कमी होत होत नाही नाही तोपर्यंत तोपर्यंत इथलं पाणी कमी होणार नाही. नाही. आणि इथल्या लोकांची खाण्यापिण्याची जी सोय आहे हा हा ते नरखेड गावचे ग्रामपंचायत अधिक जे काय नरखेड मधील असणारे चांगले तरुण आहेत, खोतकरू तरुण आहेत, त्यांनी पाण्याची खाण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे. ग्रामपंचायतने बी व्यवस्थित केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरपंच साहेबांनी त्या ठिकाणच्या कुटुंबाची अतिशय काळजी घेतात. आता आणि सर्कल भाऊसाहेब जे आहेत ते व्यवस्थित काळजी घेतात. बरोबर. आता घरामध्ये पाणी शिरलंय. घरामध्ये घराचं बांधकाम तुमचं आता म्हणजे काय म्हणायचं त्याला, ते जी लाईफ आहे जे जीवन आहे जे घराचं 50% ते कमी कमी होणार आहे. बरोबर आहे का? 50% कमी झालेली आहे त्याची लाईफ. हा 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 ज्या घराची लाईफ समजा एक 50 वर्ष असेल हा हा तर त्याची 20 वर्षावर आलेली आहे. म्हणजे कारण 4 दिवस ह्या भिंती सगळ्या 4 दिवस आणखी पुढे किती दिवस राहणार आहे तसं आपल्याला अंदाज नाही येणार आणखी. नाही. कारण नदीला पाणी जोपर्यंत आहे शिनाला, हा हा शिनाचं पाणी आणखी वाढतंय. हा हा जसं वाढेल तसं इकडं चालूच आहे. चालूच आहे. तर या ठिकाणी शासनानं काय करायला पाहिजे. आणि अचानक म्हणजे या घरातलं असणारे जे धान्य आहे हा हा त्या धान्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण, भिजलंय पूर्ण. जशा पद्धतीनं गुरांचं शेण असतं हा हा त्या पद्धतीनं त्या धान्याची खत झाला म्हणा ते. खत झालेला आहे. त्याचबरोबर या फक्त इथं मजूरच राहत नाहीत, शेतकरी सुद्धा राहतात. हा हा शेतकऱ्यांच्या घरातील असणारे किंवा जनावर असलेली शेतकऱ्यांच्या घरातील असणारं खत वगैरे सगळं पाण्यात गेलेलं आहे. बर बर बर. आणि इथून ते आता सरपंच साहेबांनी सांगितलं की बाबा ते मराठी शाळा, त्याच्यानंतर क्रांती लॉन्स जिथं सोय होईल जिथं आहे सोय होईल तिथं सोय त्यांनी केलेली आहे. बर बर. आणि शासनाने याची चांगल्या पद्धतीनं खबरदारी घ्यावी आणि चांगल्या रीतीनं मदत करावी. हा 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 आणि माझा हिशोब असा आहे की ह्याच वर्षी पाणी आलंय असं नाही, ह्याच्या पुढेही पाणी येऊ शकेल. हा, तर हा. शासनाने भविष्याचा विचार करून भविष्याचा विचार करून ते जे खालची घर आहेत हा 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 त्या खालच्या घराचं पुनर्वसन कुठंतरी चांगल्या जागी करावं. बर बर. आणि स्वखर्चाने हा स्वखर्चाने ही घरं बांधून द्यावी द्यावी, बरोबर आहे. अशी एक शासनाकडे माझी नम्र विनंती आहे. बर बर कारण हे वर्षाला पाणी येणारच आहे. बर बर. आता हे पहिलं आपण ऐकायचं 10 वर्ष नाही यायचं, 13 आता 5 म्हणजे 5 वर्षाचं झालं आणखी. आता भविष्यातलं काय सांगू आणि शकाल? आज जर पाणी आज झाला हा आज प्रत्येक वर्षी जर आणायची म्हणजे तर परिस्थिती नाही आमची. हा हा विद्यार्थ्यांची दप्तर सुद्धा पाण्यामध्ये गेलेली आहे. हा 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 म्हणजे विद्यार्थ्याचं पण नुकसान झालेलं आहे. त्यांचे सुद्धा दप्तर पाण्यामध्ये गेले. रात्रभर झोप येणं झालं एवढं हा 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 परिस्थिती बी तशी नाही की बाबा आपल्याला आता घेता येईल वस्तू. हा हा म्हणजे गरम सामान केलं तर आम्हाला नाही. आता काय करणार आम्हाला जाईल तवा. आमची पण एवढीच नम्र विनंती आहे शासनाकडे हा हा की ह्या खालच्या घरांना त्यांनी अशी व्यवस्था तिकडे कुठेतरी घरी बांधून द्यावी. पुनर्वसन चांगल्या जागी करून द्यावं. हा. बर बर. एवढी अपेक्षा आहे बघा दुसरी काय नाही. हो शेतकरी आहे.